श्री भगवान परमात्म्याच्या कृपेनं आपण भुआदिगणाचा विचार करत असताना भुआदिगणातील लट, लेट, लोट, लोट आणि लोट या लकारांचा विचार केलेला आहे. म्हणून यांचे पुन्हा रूप बोलूया. बोला. स भवती तो आहे, तो भवता ते दोघे आहे, ते भवन्ते ते सर्व आहे. प्रथम पुरुष त्वं भवसी तू आहेस, युवां भवथ तुम्ही दोघे आहात. अहं भवामी मी आहे, अवां भवावः. स बभूवा तो होता, तो बभुवतो ते दोघे होते, ते बभूवो ते सर्व होते. इति प्रथम पुरुषः. त्वं बभूवेथा तो होता, युवां बभूवथुः तुम्ही दोघे होते, यूयं बभूवा तुम्ही सर्व होते. इति मध्यम पुरुषः. अहं बभूव मी होतो, आवां बभूविव आम्ही दोघे होतो, वयं बभूविम आम्ही सर्व होतो. इति मध्यम पुरुषः. लुट. स भविता तो असेल किंवा होईल. बोला. तो होईल ना. स भविता तो होईल, तो भवितार होते दोघे होते, ते भवितार ते सर्व होतील. त्वं भवितासी तो होशील, किंवा भवितास्ता तुम्ही दोघे व्हाल. अहं भवितास्मी मी होईल, अवं भवितास्वः वयं भवितास्मः. स भविष्यति तो होईल, तो भविष्यतः ते भविष्यन्ति. तू होशील, युवां भविष्यतः अहं भविष्यामि मी होईल. स भवतो तो होवो, तो भवतां ते दोघे होत, ते भवन्तो. त्वं भवतु हो, युवां भवतं तुम्ही दोघे व्हा, यूयं भवता तुम्ही सर्व व्हा. अहं भवानी मी होऊ, अवां भवाव आम्ही दोघे होऊ. या प्रकारे आपण लोट लकार पाहिला. आता थोडे वाक्य वगैरे पुढचे आहेत तेवढे घेऊ आणि शेवटी प्रश्न विचारूया. तुम्हाला काल काही एक नियम दिला होता. भुवः प्रभवः. काय नियम दिला होता? म्हणजे ज्यापासून प्रगट होण्याचं जे स्थान, त्याच्यामध्ये त्याची आपादान संज्ञा होते आणि आपादानामध्ये पंचमी विभक्ती होते. म्हणून आता जसं उदाहरण दिलं होतं आपला काय, हिमवतः गंगा प्रभवती. काय वाक्य दिलं होतं? हिमवतः गंगा प्रभवती. म्हणजे हिमालयापासून गंगा प्रगट होते. धातू आहेत ना,
धातू हे सगळ्यात उत्तम तयार करा. धातू कंठस्थ पाहिजेत, धातूचे रूप पाहिजेत. तुम्हाला फार ग्रंथ पुढचे कळतील. म्हणजे प्रगट होणे हा अर्थ आहे आपल्याचा. मग प्रभवती म्हणजे समर्थ होणे आणि तिथं प्रगट होणे म्हणजे हा. आता इथं दुसरं वाक्य आहे पहा, आपण लिहिणार, लिहू शकता. अमरकंटक पासून है ना, अमरकंटकातून नर्मदा प्रगट होते. मग काय लिहिणार संस्कृत वाक्य अगोदरचे, अमरकंटकात है ना, अमरकंटकात नर्मदा प्रभवती. अमरकंटकापासून किंवा अमरकंटकातून नर्मदा प्रगट होते. ठीक ना. दुसरं काय आहे, त्वम युद्धाय प्रभव, तू युद्धा करिता समर्थ हो. कारण की तू हा बोलतो ना, कधी एखादा अभ्यास करायला अभ्यास करत नसेल तर संध्या करत नाही वाटत, नाही करत, एवढे चांगले नाही करत, जप चांगला करत. त्याच्यामध्ये त्वम योद्धाय, योद्धाय म्हणजे रे चतुर्थी आहे ना, तिचा अर्थ बरं मला सांगा बरं. प्रत्यय तुम्हाला माहिती आहेत ना मराठीतले, सलाते सलानाते ते लावायचे पहा. विभक्ती नीट वाक्य लावण्यापेक्षा तुम्ही लावायचं. ते संस्कृत मध्ये लिहितात त्वम युद्धाय प्रभव, अर्थात तो काय अर्थ झाला त्याचा, तो युद्ध करिता समर्थ हो, युद्धासाठी समर्थ हो. आता एक सूत्र गेलेलं आहे, जने करतो हो, जने करतो हो प्रकृती, उत्पन्न होणाऱ्याचे जे कारण ते अपादान संज्ञक हो. मग आता पहा तिथं काय लिहिलं, ब्रह्मण प्रजा उद्भवन्ति. आता मी इथे थोडं गोष्ट दिसलेली आहे, इथं चेंज कर रहे है ना. परमात्मन जगत उद्भवती लिहिलं, उत्पद्यते तसं लिहिलं. परमात्मन जगत उद्भवती, देखो परमात्मन जगत उद्भवती, अर्थ काय झाला बरं, परमात्म्यापासून जगत उत्पन्न हो झाले. गेंडाच आहे तर होतेच लिहिले, उद्भवती लिहिले ना. तुला काळ कोणता आहे, इथं वाक्याचा काळ, तुला लोकात काय झालं हे घेणं देणं नाही, इथे काळ कोणता वाक्यात ते पाहिजे. परमात्मन जगत उद्भवते, काय झालं, परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते. बर. दुसरं, यूयम प्रतिभवत, प्रतिभू म्हणजे प्रतिनिधी होणे. काय अर्थ होईल बरं याचा अर्थ सांगा. यूयम प्रतिभवता, तुम्ही सर्व है ना, भवसी भवता भवता, तुम्ही सर्व प्रतिनिधी व्हा. बर. नंतर 6वं वाक्य, राजन प्रजा प्रयत्नेन विभुवंतो. राजानाचा अर्थ काय आहे, राजे है ना, अर्थ काय झाला, राजे. प्रजा प्रजा कोणतं वचन आहे, द्वितीयचं बहुवचन. मग काय होईल, प्रजा सलाते सलानाते, राजे प्रजेस प्रयत्नाने, विपूर्वक भूत अर्थ काय आहे, पालन करणे. आणि दादा इथं काय करणार, पालन करणे अर्थ घेणार. मग राजे प्रजेस प्रयत्नाने पालोत रक्षोत, ठीक आहे. राजे प्रजेस प्रयत्नाने रक्षोत, राजा प्रजेचे प्रयत्नाने पालन करो. ठीक आहे.
प्रजेचं प्रयत्नाने पालन केलं पाहिजे, ठीक ना. मग काय आहे पुढे, व्यायामेन त्वम व्यायामेन अहम त्वम च प्रतिभवाम. व्यायामेन अर्थात व्यायामाने तू आणि आम्ही, तू आणि मी, तू आणि मी काय झालो, समर्थ होतो. प्रति नाही, होऊ होऊ हे वाटत, आज्ञा अर्थ आहे ना. व्यायामाने तू आणि मी समर्थ हो, म्हणून आपण काय करू, व्यायाम करू. ब्रह्मचार्याने व्यायाम लय केला पाहिजे बरं का, भरपूर ब्रह्मचार्याने व्यायाम केला पाहिजे. व्यायामाने मी आणि तू समर्थ हो, सांगतो हो सगळे शेवटी. यूयम न पराभवत, तुम्ही पराभूत होऊ नका. तुम्ही सर्व पराभूत होऊ नका, बराबर की नाही. ती स्वतः बोलत जा, चुकल्यावर विचारत जा. काय तौ वृक्ष तत्र भविष्यतः, काय झालं, तौ वृक्ष तत्र भविष्यत अर्थात काय अर्थ काय झाला, ते दोन वृक्ष तेथे असतील. ते दोन वृक्ष तेथे असतील. ओ हे वासुदेव त्वम आविर्भव, हे वासुदेव त्वम आविर्भव, हे वासुदेवा तू प्रगट हो, तू प्रगट हो. हे वासुदेव तू प्रगट हो. आहे की नाही, हे वासुदेवा तुम्ही प्रगट व्हा. देवाला प्रार्थना करतो, ज्या भक्ताला देवाच्या भेटीची आस लागली तर करेन की नाही, आस लागली पाहिजे. शिष्यांनो, हे शिष्या तुष्णीम भवन्तु, हे शिष्यांनो गप बसा. तुम्ही गप बसा, आहे की नाही, शांत बसा. आता मी मराठी वाक्य देतो. आम्ही शत्रूंचा पराभव करू, आम्ही शत्रूंचा पराभव करू. तुम्ही काय लिहू शकाल बरं, सांगा बरं. इथं शत्रू कर्म आहे, कर्मामध्ये प्रथम सांग बरं, आम्हीला काय होईल, वयम. शत्रूंचा, शत्रू आता द्वितीयाचं बहुवचन लिहायचंय, मग काय झालं, हरी हरी हरीन. आता हरी हरी हरीन द्वितीय लिहायची ना, हरी दीर्घ आहे, हे का नाही, कधी लक्षात ठेवायचं, कर्मात द्वितीय आणि बहुवचन. वयम हरीन पराभवाम, मन आहे, आज्ञार्थ करू, करतो थोडंच आहे, वर्तमान काळात विसर्ग आहे. वयम हरीन पराभवाम. पुढचा, हे देवतांनो
आपण सर्व प्रगट व्हा. हे देवतांनो आपण सर्व प्रगट व्हा. हे देवतांनो आपण प्रगट व्हा. तर काय होईल वाक्यावर? हे देवा यूयम किंवा अथवा योयम आविर्भवतो. हे देवा योयम आविर्भवतो. तेथे सर्व विद्यार्थी सर्व विकार कमी होत. सर्व विकार कमी होत है ना. तर काय होईल? सर्व विकार कमी होतला विकाराः न्यूनी भवन्तु. न्यूनी भवन्तु. पुढलं वाक्य, तेथे सर्व विद्यार्थी मौन असतील. तेथे सर्व विद्यार्थी मौन असतील. तेथे सर्व विद्यार्थी मौन असतील. लीला तत्र सर्वे छात्राः क्या रे मौनला तुष्णीम भविष्यन्ति. असतील है ना, भविष्य काळ आहे ना. पुढचं वाक्य, आम्ही सर्व पराजित न हो. आम्ही सर्व पराजित न हो. आज्ञा राहिले. वयम न पराभवामो. आता खालचे तुम्ही लिहून आणायचे. डायरेक्ट सांगतो, आम्ही सर्व अनुभव करू. आम्ही सर्व अनुभव करणार भविष्यकाळ. दुसरा कोणता आहे? हे ना, हे धर्मराज, अर्जुन, भीम आणि मी जरासंधाला ठीक आहे. आम्ही हे धर्मराज आम्ही सर्व मी अर्जुन, भीम आणि मी जरासंधास पराभूत करू. भीमाशंकरातून भीमा प्रगट झाली. भीमाशंकरातून भीमा प्रगट झाली होती, है की नाही. ब्रह्मगिरीतून गोदावरी प्रगट झाली होती. गोदावरीतून भीमाशंकरातून ब्रह्मगिरीतून गोदावरी प्रगट झाली. झोप आली. तुझ्या आणि माझ्यामध्ये कोण आहे? ते आता आहारात वापरले की लगेच आपल्याला लक्षात ठेवायचं.
तुझ्यात आणि माझ्यात कोण आहे? तुम्ही बनवून आणा. थोडं थांब रे. लट नंतर लंग. लंग हा भूतकाळ आहे, पण अनद्यतन परोक्षणे काढायचं बस. आपण पाहिलेला आहे. त्याच्याकरता अनद्यतन लंगचा प्रयोग होईल. तर पहा सूत्रच येत आहे. हा अद्यतन नाही, अनद्यतनच आहे. भूतकाळ आहे, तो परोक्ष अनद्यतन होता. हा बस अनद्यतन आजचा नसलेला भूतकाळ कालचा वगैरे आपण पाहिलेले असो कसा आहे असो त्याच्याकरता याचा वापर केला जाऊ शकतो. अनद्यतने लंग अनद्यतन भूतार्थ वृत्तिर्धातुर्लंग स्यात्. अनद्यतन अनद्यतन भूतार्थ वृत्तेर अनद्यतन भूतार्थ वृत्तेर धातुर लंग स्यात्. अनद्यतन भूतार्थ वृत्तेर धातुर लंग स्यात्. अर्थ काय झाला? अनद्यतन भूत कालिक क्रियाबोधक धातू पुढे लंग लकार हो. कधी अनद्यतन आजची क्रिया नसलेली अशा क्रियाचा बोधक जो धातू आहे त्यापुढे लंग लकार होतो. जसं आता काय याला भू धातू आहे, भू लंग, त्याच्या ठिकाणी काय आला ते करतरी शब्द काय आला श. ठीक ना. एक सूत्र आलं मुख्य इतश्च. गीत लकाराच्या ईचा काय होता येणारे सूत्र अंदाजे है की नाही. इतश्च इतश्च इतश्च. पण आपण आणखी एक सूत्र करा. लुंग लंग लुंग लृंग शोडदात लुंग लंग लृंग लुंग लंग लृंग शोडदात लुंग लंग लृंग शोडदात लुंग लंग लृंग शोडदात लुंग लंग लृंग शोडदात लुंग लंग लृंग शोडदात. पाहता येषु परेषु येषु परेषु येषु परेषु येषु परेषु अंगस्य अट आगमः स्यात्. अंगस्य अट कौन सा दे दो अट आगमः स्यात्. अर्थ काय बरं. येषु अर्थात लंग, दूसरा लंग, तिसरा आणि लृंग पुढे असेल तर लुंग लंग लृंग पुढे असेल तर अंगाला अट आगम हो. कोणकोणते लकार आहे? लुंग लंग आणि लृंग.
आपला कोणता सुरू आहे लंग, मग त्याच्या अगोदर काय आगम होईल अट, आद्यंत एवढा अंग आहे, मग याच्या आद्यंत टकित होणं अगोदर होईल अ भू कर्तरी शब्द काय शब ती आहे का नाही, अट आगम झाला. इथे बोला कोणत्या सूत्रानं सर्व धातू कार धातू कय हो या सूत्रानं गुण वायाव यानं काय होणार आदेश, तेव्हा काय झाला अ भव ती झालं ना. या अवस्थेमध्ये आता जिथे जिथे ई दिसणार आहे त्या ईचा लोप करायचा आहे. याकरता सूत्र येत आहे इतश्च 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 परस्मै पदस्य गीतोलस्य परस्मै पदस्य गीतोलस्य परस्मै पदस्य गीतोलस्य इकारस्य परस्मै पदस्य गीतोलस्य इकारस्य नित्यं लोपस्य नित्यं लोपः नित्यं लोपः पाहता इथं काय दिलं परस्मै पदच्या गीत लकाराच्या कशा परस्मै पदाच्या गीत लकाराच्या इकाराच्या अर्थात इकाराचा नित्य लोप हो. परस्मै पद काय पाहिजे परस्मै पद त्यांचे कोणते लकार गीत लकार म्हणजे लंग विधिलिंग अक्षरलिंग लुंग आणि लुंग पाच आहे. यांच्या इकाराचा नित्य लोप होईल. मग काय होणार सांगा अभव अभव आणि तिच्या इचा लोप झाला तर काय राहिला अभवत. काय झालं अभवत. पुढे प्रत्यय कोणता आहे तस, तसच्या ठिकाणी काय झाला तम, कोणत्या सूत्रानं तस तस थमिपाम, मग काय रूप झालं अभवताम. आणि बहुवचन काय रे भवंती झालं ना. इथं इथं काय आला एकाराचा लोप, मग काय राहिलं नाही अभवंत. तकार आहे तकाराचा संयोगांतस्य संयोगांतस्य लोप या सूत्रानं लोप झाला तर काय झाला अभवन ते अभवन. कसं त्वम अभवस्वचा विसर्ग त्वम अभव तस तस थमीपाम तान तान तामधारा थच्या ठिकाणी काय होईल तर मग काय रूप झाला अभवतम. थच्या ठिकाणी त अभवतम. बरी समज झाली. आणि मिपच्या ठिकाणी काय झाला हम, मग काय झालं अभवम अभवाव अभवाम. एक मागे बोला अर्थ करता जोडून होता बोलू आपण आता. सह अभवत तो झाला सह अभवत तो होता तव अभवताम ते दोघे होते ते अभवन ते सर होते यदि प्रथम पुरुष तम अभव तो होता.
अभवतम तुम्ही दोघे होते, यूयम अभवत तुम्ही सर्व होते, इति मध्यम पुरुष अहम अभवमी होतो, हे अहम भवामी बोलते कदा, अहम अभवमी होतो, अवम अभवाम आम्ही दोघे होतो, वयम अभवाम आम्ही सर्व होतो, इति उत्तम पुरुष. झालं का नाही? हे झालं लिहून. एक याच्यानंतर लंग लकार झाला आपल्याला, पण पंचमीच आपली सुरू होते. पंचमीच्याच प्रत्यय. आता जे काही सामान्य शब्द आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला पंचमी करायची आहे, आणि विशेष विशेष काय धातू असले त्याच्या खाली आपण तिथं पुढे पुढेच देणार आहेत. आता पहा, एक धातू आहे, एक सुवार्तिक आहे, गम्यमानापि क्रिया कारक विभक्ती नाम निमित्तम. बोला, गम्यमानापि क्रिया, गम्यमानापि क्रिया, गम्यमानापि क्रिया कारक विभक्ती नाम, कारक विभक्ती नाम निमित्तम. गम्यमानापि क्रिया कारक विभक्ती नाम निमित्तम. गम्यमान म्हणजे बोधित होणारी, ज्ञात होणारी क्रिया सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, ज्ञात होणारे क्रिया सुद्धा कारक विभक्तींची निमित्त आहे. कारक विभक्तीचे निमित्त आहे, है की नाही? बोधित होणारी क्रिया सुद्धा कारक विभक्तीचे निमित्त आहे. समजा आपण केलं, ज्या ठिकाणी क्रिया साक्षात नाही, पण तुम्ही काय करणार? द्वार, हा उघडा. मग आता त्यांना कळलं का नाही की उघडणं, आणि आता दार उघड होत आणि असा ज्वाराचा वार आला, अरे अरे द्वार 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 द्वार. तुम्ही काय करता मग? बंद कर. मी थोडीच बोललोय. अरे ज्ञात झाले की नाही, बोधित झाले ना. म्हणजे गम्यमान, बोधित होणारी क्रिया सुद्धा कारक विभक्तींची प्रयोजका निमित्त असते. म्हणजे एखादी क्रिया उच्चारण नाही केली, पण तुम्हाला एखादा शब्द केला तरी तुला जी क्रिया तुमच्या बुद्धीत येते त्यानुसार इकडे विभक्ती करायची असते. जस आता सगळे आपापल्या ठिकाणाहून आळंदीला शिकायला आले गुरुकुलमध्ये. लगेच प्रश्न केला, कस्मात त्वम. तुम्ही काय करणार? कस्मात म्हणजे कुठून तू? कस्मात म्हणजे तुम्ही कुठून? हा, कस्मात त्वम है ना, आगाचे त्याने तू कुठून. त्याचं तात्पर्य आहे की आलास, येतो. तू कुठून येतोस, ही गम्यमान क्रिया आहे ना, पण ती असली तरी सुद्धा कारक विभक्ती म्हणजे त्यानुसारच विभक्ती करायची. आता कस्मात तुम, हे गेलं फिरायला इकडे तिकडे. आता कोणी आळंदीत फिरायला जात ना, कोणी आळंदीत गेलं, कोणी नदीला गेलं, कोणी इकडे तिकडे गेलं, कोणी रानात गेलं. एक जण आला, कस्मात तुम, तू कुठून येतोस? किंवा जो नदीवर गेला तर नद्या, हा तेच उदाहरण दिलंय. कस्मात त्वम, कुठून तू
तर उत्तर देणार काय बोलेल? नद्या. कुठून तू आलास तात्पर्य व्हायला? त्याला कुठून तुम? तर मंदिरात. कस्मात त्वम? सिद्धपीठात. कस्मात त्वम? छदात. उपरितः. आपण बोलतो नाही या प्रकारे कुठून तू आलास. अशा प्रकारची जरी क्रिया आपल्या येतोस इत्यादी क्रिया ज्ञात झाली तिथे सुद्धा कारक विभक्ती होणार. आणखी काही शब्द आहेत. एक फार छोटे सूत्र आहे. सूत्र होईल ना कंठस्थ एवढे? अन्याराधितरर्थ. बोला मागे मागे बोला. अन्याराधितरर्थ. 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 दिक् शब्दांचुत्तर. अन्याराधितरर्थ. दिक् शब्दांचुत्तर. अन्याराधितरर्थ. दिक् शब्दांचुत्तर. अन्याराधितरर्थ. दिक् शब्दांचुत्तर. पदाजाहि युक्ते. पदाजाहि युक्ते. अन्याराधितरर्थ. दिक् शब्दांचुत्तर. पदाजाहि युक्ते. अन्याराधितरर्थे दिक् शब्दांचुत्तर. पदाजाहि युक्ते. तो देखिए ये कौन कौन है? पहला अन्यत, दूसरा आरात, तीसरा इतर, चौथा वृते, दिक् शब्द पूर्व इत्यादि है ना. अंशोत्तर अर्थात अंशु उत्तर पद आहे ज्याच्या व हाच तसेच आही आही शेवटी आहे आणि है ना. आही शेवटी आहे ज्याच्या अशा शब्दासंबंधी शब्दात पंचमी विभक्ती होते. लक्षात ठेवा. अन्यत, आरात, इतर, वृते, पूर्व. पूर्व म्हणजे दिशावाचक शब्द. अंश उत्तर पद आहे ज्याच्या. असा कोणता? प्राच, प्राक इत्यादी. आज अंतिम आहे ज्याच्या. असा कोण? दक्षिणा. आणि आहे आई शेवटी आहे ज्याचा. असं काय याला दक्षिणाही. अशा अव्ययांचा प्रयोग केला रे केला तर काय होत आहे? त्यांच्या बरोबरच्या शब्दामध्ये पंचमी विभक्ती होते. एक उदाहरण देतो.
आता काय करायचं आपल्याला, रामकृष्ण होऊन भिन्न दुसरा. मग काय करणार आपण, आता अन्याचा प्रयोग केला तर इथे काय होणार, पंचमी. मग काय रूप झालं, कृष्णात अन्य. काय झालं, कृष्णात अन्य, कृष्णाहून दुसरा. ठीक ना. बर, लक्षात आलं ना. अपपरी बहिरंच वह, अपपरी बहिरंच वह, अपपरी बहिरंच वह. मी वेगळं दिलं का, पाहता. एक अपम परी बही, मला वाटतं हे याला थोडं थांबावं लागणार आहे. अपपरी बहिरांच्यावर राहू द्या, त्याचा विचार करतो मी. लिहिले अप, ते राहू द्या असं लिहि, जाऊ द्या. अप परी बहिरांच्या वह. हा वार्तिकच समजा. अप परी बही व ऐंचु यांच्या योगात पंचमी विभक्ती हो. हे आले रे आले, तर यांच्या बरोबर काय करायची, पंचमी विभक्ती. हे लिख, जसं तुम्हाला सांगतो, अप विष्णु संसार. काय लिहिलं, अप विष्णु संसार, म्हणजे विष्णूच्या वेगळा दुसरीकडे संसार आहे. भगवंतात संसार नाही, त्यापासून दुसरीकडे संसार आहे. जसं बही लिहिले तर गृहात बही, घराच्या बाहेर, गृहात बही, घरापासून बाहेर. बहीस आला तरी सुद्धा कोणती भक्ती होत आहे, पंचमी. कळतंय ना. हे काही शब्द आहेत. आणखी एक सूत्र आहे, पृथग्विना नानाभिस, पृथग्विना नानाभिस, पृथग्विना नानाभिस तृतीयान्यतरस्याम्, पृथग्विना नानाभिस्तृतीयान्यतरस्याम्, पृथग्विना नानाभिस्तृतीयान्यतरस्याम्. 2, 3, 32 ना. पृथग्विना नानाभिस्तृतीयान्यतरस्याम्. पाहत आहे काय अर्थ याचा, हे वीर्योगे. तृतीय द्वितीय अथवा छात वगैरे काय कर बस, पंचमी सात. हे वीर्योगे तृतीय, द्वितीय अथवा पंचमी सात. म्हणजे यांच्या योगात तृतीय होऊ शकते, द्वितीय होऊ शकते अथवा पंचमी. यांच्या योगात कोणकोणती भक्ती होऊ शकते रे, तृतीय, द्वितीय किंवा पंचमी विभक्ती हो.
आता आपलं काय, पहिला शब्द आहे पृथक म्हणजे वेगळा, दुसरा आहे विना आणि तिसरा आहे नाना. विना नाना या दोघांचा अर्थ आहे वाचून, शिवाय. मग आपण यांच्या योगात तृतीयही करू शकतो. तसं रामाहून वेगळा काय लिहिणार आपण, रामेन पृथक किंवा रामम पृथक किंवा रामात पृथक. यापैकी आपल्याला जे वाटेल ते लिहायचं. विना बी असं करू, रामेन विना, रामम विना, रामात विना. त्याचा अर्थ एकच होणार, रामा वाचून, रामा शिवाय. दूरान्तिकार्थेभ्यो द्वितीयाच, दूरान्तिकार्थेभ्यो, दूरान्तिकार्थेभ्यो द्वितीयाच, दूरान्तिकार्थेभ्यो द्वितीयाच. एभ्यो द्वितीया स्यात्, असं करा, एभ्य द्वितीया तृतीया पंचमी स्यात्. एभ्य कशाला वेगळं करायचं, एभ्य द्वितीया तृतीया पंचमी वास्यात, अथवा अथवा पंचमी कशाला बाबा, अथवा म्हणजे यांच्या पुढे कोणता, द्विनेवर का, दूरांती, दू दूर आणि समीप म्हणजे जवळ या अर्थवाल्या शब्दापुढे द्वितीय तृतीया अथवा पंचमी हो. दूर आणि जवळ अर्थवाल्या शब्दांपुढे कोणकोणते व्यक्ती हो, म्हणजे यांची या शब्दामध्ये बरं का, तसा दूरम, दूरेन किंवा दुरात. तुम्ही असंही करू शकता, रामापासून दूर एवढंच बोलायचं ना, तर काय करणार, रामात दूरम असंही चालेल. तो रामापासून दूर आहे, रामापासून दूरम असते, रामात दूरम असते, किंवा रामात दूरेण असते, किंवा रामात दूरात असते. जवळ अर्थाचा शब्द घेतला समीपच घेऊ, समीपम, समीपेन अथवा समीपात. या प्रकारे तसं रामात दूरम, रामात दूरात, रामात दूरेण यापैकी कोणत्याही विभक्तीचा आपण वाक्यात प्रयोग करू शकतो. आपण आता यांचा प्रयोग केला, यांच्या वाक्याचा प्रयोग करूया उद्या. मग आता तुमचा लोटला लंगला तयार झाला, हे या नियम तयार झाले, तर पुढचे वाक्य पाहायला आपल्याला सोपं जाईल. तो विषय पाहू उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते